कर्नाटकातील कृष्णा नदीवरील हिप्परगी धरणाचे 2 दरवाजे अखंड तुटले आणि याचा परिणाम 1 TMCहून अधिक पाणी मंगळवारी अलमट्टीच्या दिशेने वाहून गेलं. सध्या धरणात 6 TMC पाणी होतं, आता केवळ 5 TMC पाणी शिल्लक राहिलंय. खूप मोठ्या प्रमाणात पाणी वाहून जातंय. दुष्काळाचं मोठं सावट इथं गडद झालंय. अख्खी सरकारी यंत्रणा तळ ठोकून इथे तैनात आहे. बुधवारी दुपारपर्यंत दरवाजे बसवले जातील असे संकेत सरकारी यंत्रणेने दिले आहेत. पण दरवाजे गंजले कसे आणि तुटून गेले कसे हा बाकी लोकांपुढे प्रश्न आहे. बेळगाव जिल्ह्यातील अथनी आणि बागलकोट जिल्ह्यातील जमखंडी तालुक्याच्या सीमेवर कृष्णा नदीवर 6 TMC क्षमतेचे हिप्परगी धरण उभारलेले आहे. कर्नाटकात कृष्णा नदीवरील पहिलं छोटं धरण हिप्परगी व त्यानंतर मोठ्या आकाराचं अलमट्टी धरण उभारण्यात आलं असून या दोन्ही धरणांमध्ये पाणी अडवल्यानं पावसाळ्यात महाराष्ट्रातील कोल्हापूर, शिरोळ तालुका, सांगली जिल्ह्यामध्ये महापुराची परिस्थिती प्रत्येक वर्षी उद्भवते. दरम्यान आता हिप्परगीचे धरणाचे 2 दरवाजे तुटल्यामुळे शिरोळ तालुक्यातील कृष्णा नदीचे पाणी तब्बल 4 फुटानं कमी झालंय. मराठी एस न्यूजसाठी कुरुंदवाडहून संदीप अडसूळ.